नमस्कार, मी रिपोर्टर ऐश्वर्या अडसरे. लोकशाहीचा चौथा स्तंभ. आज 6 जानेवारी, बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा सांगणारा दिवस. बातमी ही फक्त माहिती नसून समाजाचा आरसा असायला हवी. आपण आपल्या तत्वांशी कधी तडजोड करता कामा नये. कोणी नादाला लागायचं नसतं, आपला नेता जबरदस्त. कोणी नादाला लागायचं नसतं, आपला नेता जबरदस्त. कोणी अच्छी. नमस्कार मित्रांनो, ब्रेकिंग न्यूज धमाका. आज सकाळी सकाळी साहेबांनी शिंक दिलेली आहे. साहेबांना आलेली शिंक कुठल्या तरी राजकीय बदलाचे संकेत आहेत का? साहेबांना आलेली शिंक कोणाची तरी झालेली एलर्जी आहे का? जाणून घेण्यासाठी बघत राहा फालतू न्यूज. उघडा डोळे, बघा खोटे खोटे. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. साहेब, जनतेला जाणून घ्यायला आवडेल की शहरातले खड्डे हे कधी भरणार? थांबा हो, आम्हाला एक सेल्फी घेऊ द्या आधी, बातमी नंतर द्या. ना, आमचं स्टेटस पडलं पाहिजे आधी, बाकी सगळं नंतर. बरं, ते काय म्हणत होता तुम्ही? रस्ते. हा, आओ, रस्ते आणि खड्डे. ते खड्डे नाही, तो नॅचरल स्पीड ब्रेकर आहेत. म्हणजे कसं आहे ना, पुणेकर सावकाश गाडी चालवतील, है की नाही? आमचं कसं आहे, जनतेचा विचार आधी असतो, बाकी सगळं नंतर. आधी जनता जनार्दन. आम्ही जनतेचा खूप विचार करतो, अतिशय विचार असतो आम्हाला जनतेचा. आमचा विषयच खोल आहे. हा, चला चला, धन्यवाद. दर्पणकार जर वरून हे सगळं बघत असतील तर म्हणत असतील, बाळा, मी लोकांना आरसा दाखवायला सांगितलं होतं रे, लोकांना वेड बनवायला नाही. होता दर्पण ज्यांच्या हाती त्यांनी समाज घडवला. होता दर्पण ज्यांच्या हाती त्यांनी समाज घडवला. आजच्या आरडाओरड्यात मात्र मूळ विचारच हरवला. जांभेकरांच्या लेखणीचा वारसा पुन्हा जागवूया. जांभेकरांच्या लेखणीचा वारसा पुन्हा जागवूया. मिळेल जिथे सत्य माहिती तिथेच डोळे लावूया. मिळेल जिथे सत्य माहिती तिथेच डोळे लावूया. धन्यवाद.